तुमच्या मोलाच्या सहकार्यानंच आम्ही गाठलाय 30 लाख सबस्क्रायबर्सचा नवीन टप्पा. तुमच्या कामाची प्रत्येक बातमी साम टीव्हीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आजच लाईक, शेअर आणि फॉलो करा. नमस्कार, मी गौरी कुबेर. ऐकूयात सकाळचं पॉडकास्ट. सरकारी शाळांच्या खासगीकरणावर आणि त्या शाळा कंपन्यांना देण्याच्या निर्णयावर विरोधी पक्ष सातत्यानं टीका करतोय. शरद पवारांनीही अशाच प्रकारची टीका केली आहे आणि मद्याच्या कंपन्यांनी शाळा विकत घेतल्या आणि एखादा लावणीचा कार्यक्रम ठेवला तर काय, असा सवाल विचारलाय. दुसरीकडे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्यावरनं आदित्य ठाकरेंनी शिंदेंची शाळा घेतलीय. भारत आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांची अमेरिकेत गुप्त बैठक झालीय. मात्र खलिस्तानी संघटना किल इंडिया रॅली काढण्याचा विचार करतीये. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर गुन्हेगारी वाढल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. संजय दत्त आणि सुनील शेट्टी सुद्धा आता ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. शरद पवार गट आणि अजित पवार गट यांचा आतून काहीही साटलोट नाही, अशी खात्री स्वतः जयंत पवारांनी दिली आहे. त्याचबद्दल ऐकणार आहोत चर्चेतल्या बातमीतनं. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. शाळांच्या खासगीकरणावर शरद पवारांचा आक्षेप. सरकारी शाळा खासगी कंपन्यांना चालवण्यासाठी देण्याच्या सरकारच्या निर्णयावर शरद पवारांनी कडाडून टीका केली आहे. असं केलं तर मनमानी पद्धतीनं काम करण्याचे प्रकार वाढतील, असं भाकीतही त्यांनी केलंय. यावेळी पवारांनी नाशिकच्या एका शाळेचं उदाहरण देताना मद्य निर्मिती करणाऱ्या एका कंपनीनं दत्तक घेतलेल्या शाळेत गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवल्याचं सांगितलं. या प्रकारामुळे खळबळ उडालीय. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, रोहिणी खडसे आदी उपस्थित होते. पवार म्हणालेत की जिल्हा परिषदेच्या शाळा या आता खासगी कंपन्यांना देण्यात येणार आहेत. त्यांनी या शाळा CSR खात्यातनं चालवाव्यात, त्यातून शाळेचा विकास करावा, अशी सरकारची अपेक्षा आहे. पण आता जी कंपनी शाळा दत्तक घेईल त्या शाळेला कोणतं नाव द्यायचं याचा अधिकार त्यांना आहे. भविष्यात त्या कंपनीला शाळेच्या कारभारात हस्तक्षेप करायचा अधिकार आहे. मात्र या निर्णयाचे काय परिणाम होतील याची माहिती देताना शरद पवार म्हणाले आहेत की या निर्णयामुळे शाळेची शासकीय मालमत्ता आणि उपयोग हा वैयक्तिक कारणासाठी होऊ शकेल. याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर ते म्हणजे नाशिकमधली एक शाळा मद्य तयार करणाऱ्या कंपनीनं दत्तक घेतली आहे. त्या शाळेमध्ये नुकताच गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम घेण्यात आला. आता असा आदर्श आम्ही मुलांसमोर ठेवणार आहोत का? त्यामुळे शासकीय शाळा या खासगी कंपन्यांना द्यायचा सरकारचा जो निर्णय आहे याला सुद्धा आपण विरोध केला पाहिजे, असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर पवार म्हणाले आहेत की महिलांनी जागरूक राहायला हवंय, कारण मणिपूर सारखा प्रकार घडला तर आपल्या भगिनींनी रस्त्यावर उतरायला हवं. याचे परिणाम काय होतील तर ते केस टाकतील, विविध कलम लावतील, अशी भीती तुम्हाला असेल तर तुम्ही त्याची चिंता करू नका, कारण सरकार बदलत असतात आणि आपण त्या केसेस काढून टाकत असतो. सरकारी नोकरीमुळे कुटुंबाला स्थिरता येते, परंतु कंत्राटी पदावर नेमणुका होत असतील तर तिथं आरक्षण नाही, त्यामुळं तिथं महिलांना संधी मिळणार नाही. त्यामुळे या कंत्राटी भरती विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत. भारत कॅनडा परराष्ट्र मंत्र्यांची अमेरिकेत गुप्त बैठक. भारत आणि कॅनडामध्ये तणावाची स्थिती आहे. मात्र नुकतेच भारताचे परराष्ट्र मंत्री S. जयशंकर आणि कॅनडाचे परराष्ट्र मंत्री मेलेनी जॉली यांच्यामध्ये गुप्त बैठक पार पडली आहे. या दोन्ही नेत्यांनी अमेरिकेतल्या वॉशिंग्टनमध्ये सोमवारी भेट घेतली आहे. दोन्ही देशातले संबंध ताणले गेले असताना दोन्ही नेत्यांमधली चर्चा महत्वाची मानली जाते. ब्रिटिश वृत्तपत्रांमध्ये याविषयी बातम्या देण्यात आलेल्या आहेत. मात्र कॅनडा किंवा भारतीय मंत्रालयानं या बैठकीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खालिस्तानी नेता हरदीप सिंग निज्जर याची हत्या केल्याचा आरोप भारतावर केला होता. भारतानं हे आरोप फेटाळून लावले आहेत. पण तेव्हापासनं दोन्ही देशातले संबंध आतापर्यंत ताणले गेले आहेत. कॅनेडियन मंत्री म्हणाले होते की आम्ही भारताच्या संपर्कात आहोत. आम्ही कॅनेडियन राजदूतांच्या सुरक्षेची गांभीर्यानं काळजी घेतो. त्यामुळे आम्ही भारत सरकारसोबत यावर खासगीमध्ये चर्चा करत राहू. अशा प्रकारच्या चर्चा आवश्यक आहेत.
भारतानं दिल्लीतील कॅनडाचे राजदूत कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी कॅनडातल्या मंत्र्यांनी हे वक्तव्य केलं होतं. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देखील भारतासोबतचे संबंध पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. भारतासोबतचे संबंध बिघडतील असं काहीही आम्हाला करायचं नाही. भारतासह मजबूत आणि जबाबदारीनं संबंध कायम ठेवण्यासाठी आमचे प्रयत्न असतील, असं ते म्हणाले होते. कॅनडातल्या बातम्यांनुसार कॅनडानं आतापर्यंत जवळपास 30 राजदूतांना नवी दिल्लीतनं क्वालालंपूर आणि सिंगापूर इथं हलवलेलं आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या मुंबई दौऱ्यावरनं आदित्य ठाकरेंची टीका. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल काल मुंबई दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यावरनं विरोधकांनी विशेषतः ठाकरे गटानं टीका केली आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 2024 या रोड शोचं नेतृत्व भूपेंद्र पटेल यांनी केलं. महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांना गुजरातला नेण्यासाठी, गुजरातकडे आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं, असा आरोप विरोधकांकडनं होतोय. आदित्य ठाकरे म्हणालेत की गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आलेत व्हायब्रंट गुजरात रोड शोसाठी. गुजरातमध्ये उद्योगधंदे वाढवावेत यासाठी हा खटाटोप आहे. पण त्यांना एवढी मेहनत करायची गरजच काय? फक्त एक फोन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना केला असता तर त्यांनी आनंदानं कोलांट्या उड्या मारत इकडचे उद्योग तिकडे पाठवायच्या कार्यक्रमाला अधिक वेग दिला असता. वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, एअरबस टाटा, 40 गद्दार सगळंच तर पाठवलंय तिथे. अजून काय पाहिजे? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय. ठाकरे पुढे म्हणालेत की मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम मात्र होऊ शकला नाही, कारण या खोके सरकारचं मॅग्नेट स्वतःसाठी खोकेच खेचतंय आणि उद्योग रोजगार तिथे पाठवतंय. गुजरातला पाठवतात रोजगार आणि मिंधे सरकार रोजगार, अशी टीका त्यांनी केलीय. तर खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांवर टीका केलीय. गुजरातसाठी मुंबईत व्हायब्रंट गुजरात कार्यक्रम होतोय, मग महाराष्ट्रासाठी तुम्ही एकनाथ शिंदे गुजरातला जाताय का? अहमदाबादला, लखनौला किंवा दिल्लीला जाताय का? महाराष्ट्रासाठी कधी गेला आहात का? गुजरातसाठी जाताय कारण तुमच्या गळ्यात एक पट्टा बांधलेला आहे. आम्ही आमच्या गळ्यात कोणाचेही पट्टे बांधून घेतलेले नाहीत. श्रोत्यांनो, आता ऐकूयात वेगवान घडामोडी. खालिस्तानी संघटना शिख्स फॉर जस्टिस यांनी भारत विरोधी कारवाया सुरूच ठेवलेल्या आहेत. या संघटनेनं कॅनडासह G7 देशांमध्ये किल इंडिया रॅलीचं आयोजन करणार असल्याची घोषणा केली आहे. 21 ऑक्टोबरला रॅलीचं आयोजन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय दूतावासांबाहेर या रॅली काढण्यात येणार आहेत. भारतीय गुप्तचर यंत्रणेला G7 देशांनी नष्ट करावं अशी मागणी या रॅलीमध्ये करण्यात येणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आता या रॅलीचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलाय. देवेंद्र फडणवीस हे जेव्हा जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा तेव्हा नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढते. नागपूर ही क्राईम सिटी झालीय. समृद्धी महामार्गामुळे नुकसान झालंय. पुण्यात मेट्रो आली, त्यासाठी हजारो कोटी रुपये उधळले गेले आहेत. पण त्याऐवजी बसेसच्या अवस्थेत सुधारणा करता आली असती. नागपूरमध्ये आता मेट्रोत वाढदिवस साजरे होत आहेत. ती मेट्रो लॉसमध्ये आहे. या सरकारच्या काळात शाळा कमी आणि दारूची दुकानं वाढली आहेत, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी हल्लाबोल केलाय. महादेव बेटिंग ॲप विषयी वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतानाच आणखी एका बातमीनं खळबळ उडवून दिलीय. लायन बुक ॲपवर आता ईडीनं निशाणा साधलाय. त्यातून आणखी 2 प्रसिद्ध अभिनेत्यांची नावं समोर आली आहेत. दरम्यान महादेव ॲपमधले संशयित आरोपी भारत आणि पाकिस्तानमध्ये हे ॲप चालवत होते. त्याच संदर्भात द लायन बुक या ॲपचंही नाव समोर आलेलं आहे. त्याचं प्रमोशन हितेश खुशलानी आणि साहिल खान करत होते. द लायन बुक ॲपच्या सक्सेस पार्टीमध्ये संजय दत्त, सुनील शेट्टी, सोफी चौधरी, स्नेहा उलाल आणि डेजी शाह उपस्थित होते. त्यामुळे संशयाची सुई आता त्यांच्यावरही सरकलीय. वर्ल्ड कप 2023 मधल्या भारत पाकिस्तान सामन्याची चाहते आतुरतेनं वाट पाहतायत. या सामन्यासाठी तिकिटांपासून हॉटेल्सपर्यंत सध्या मोठी मागणी सुरू आहे. आता चाहत्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पश्चिम रेल्वेनं 14 ऑक्टोबर रोजी भारत पाकिस्तान क्रिकेट विश्वचषक सामन्यापूर्वी मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेससह 2 विशेष ट्रेन्स चालवण्याची योजना आखली आहे. श्रोत्यांनो, बातमी चर्चेतली. आम्ही आतून एक नाही, जयंत पवारांनी दिली महिला कार्यकर्त्यांना खात्री.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक काल मुंबईत यशवंतराव चव्हाण केंद्रात पार पडली. या सभेत शरद पवार, जयंत पवार, सुप्रिया सुळे आदी नेत्यांनी महिलांशी संवाद साधला. त्यावेळी जयंत पवार यांनी मिश्किलपणे भाषण केलं. एकदा बाहेर गेलेल्या अजित पवारांना सुद्धा पक्षात एंट्री नाही हे सांगतानाच जयंत पाटलांनी दोन्ही गट वेगळेच आहेत याची ग्वाही दिली आहे. हे दोन्ही गट आतूनही एक नाहीत हे स्पष्ट केलंय. ते काय म्हणाले ऐकूयात. जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या आमच्या भगिनी 50, 100, 200 आल्या एकत्रित आणि त्यांनी आंदोलन केलं असं चित्र तयार झालं पाहिजे. मी तर रोहिणीताईंना विनंती करेन की आंदोलन करणाऱ्यांची स्पर्धा ठेवा. तुम्ही एखादा प्रश्न मांडला की बाबा हा प्रश्नावर महाराष्ट्रात आंदोलन करा, तर कुठल्या तालुक्यात आणि कुठल्या जिल्ह्यात आंदोलन होते याची नोंद ठेवा. आणि अशा महिलांना सत्ता तर आपलीच येणार आहे, काय चिंता करायची गरज नाही, पण सत्ता आल्यानंतर अशा महिलांना विसरू नका. यांच्या मनाची शंका आहे, या सगळ्या तलवारी बाहेर काढतील पण कधी, या सगळ्या तलवारी बाहेर काढतील पण कधी गॅरंटी असेल तर की तलवार काढली आणि युद्ध जिंकल्यानंतर मग तलवार ज्याने काढली ती विसरतात आणि बाकीचे समोर येऊन बसतात. ते होऊ नये असा प्रयत्न सगळ्यांच्या मनात आहे. आता बऱ्याच जणांना अशी शंका आहे की बाबा हे परत एक बीक झाले तर कशाला डोक्याला त्रास, अशी शंका प्रत्येकाच्या मनात आहे की नाही? हात वर करा बघू. त्याला आम्हीच सगळ्यांनी शपथ घेतली पाहिजे की आम्ही एक होणार नाही म्हणून. त्यामुळे सगळ्यांना ही शंका आहे. त्यामुळं कशाला कळ काढा. एक दुसरीला म्हणते तुला काय कळतं का, ही आत्म एकच आहेत. मी तुमच्या मनातलं बोलायचा प्रयत्न करतोय. तसं काही नाही. ही आपला पक्ष वाढू नये म्हणून केलेली ट्रिक आहे. तुमच्या लक्षात घ्या, आपला पक्ष वाढू नये म्हणून ही कुजबूज आहे. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. युट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च स्वाती केतकर पंडित, नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍपवर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.